शाहूनगरमध्ये आमराई कॉलनी या कॉलनीच्या कॉन्क्रीट रस्त्याचं गटाराचं कामाचं आज शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते होत आहे। आम्ही कॉलनीच्या दृष्टिकोनातून साधारण 50 ते 60 कुटुंब या आमच्या कॉलनीमध्ये आहेत आणि त्या प्रमाणात रहिवासी इथं आहेत। तर ही साधारण 97ला कॉलनी आमची सुरू झाली। सुरुवातीचे फार दुरावस्थेमध्ये असणारे हळूहळू आम्ही आणि प्रयत्नातून एक अगोदर रस्ता केला होता, त्याला बी 10-12 वर्ष झाली होती। परंतु आता नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या कॉलनीसाठी डांबरी रस्ता गटारासहित कॉन्क्रीटचा रस्ता गटारासहित होतोय, ही आमच्या दृष्टिकोनात आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही सर्वजण त्याचं स्वागत करतो। या निमित्तानं आम्हाला नगरपालिकेचे पदाधिकारी, बांधकाम सभापती खंदारे, त्याच्यानंतर आमचे वार्डचे नगरसेविका हेमलता सागर भोसले ताईचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभलं आहे आणि काम आमचं पूर्ण होईपर्यंत सुद्धा पूर्णपणे त्यांचं आम्हाला सहकार्य राहणार आहे। इव्हन त्यांच्या माध्यमातूनच आमचं हे काम पूर्ण होणार आहे। निश्चितपणे हे काम झाल्यानंतर या आमच्या कॉलनीचं एक वेगळंच महत्त्व प्राप्त होईल। कॉन्क्रीटचा रस्ता झाल्यामुळं आणि गटार झाल्यामुळं पूर्णपणे सुविधा असणारी आमची कॉलनी ही होईल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण याचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। डॉक्टर शेख ॲक्च्युली आमचाच मनुष्य असल्यामुळं आम्ही त्यांचं नाव घ्यायचं विसरलो। खरोखर या रस्त्याच्या कामामध्ये त्यांचं पुष्कळ मोलाचं सहकार्य झालेलं आहे आणि ते कंटिन्युअसली फॉलोअप घेत आहेत आणि ते घेणार बी आहेत। सगळे कॉलनीचे संबंधीचे ते प्रॉब्लेम्स त्यांनी व्यवस्थित बारकाईनं अभ्यास केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते कसे सॉल्व करता येतील ते त्यांचा प्रयत्न नक्कीच आहे। सगळे आपल्याबरोबर आहेतच। शाहूनगर भागामध्ये ही जी आमराई कॉलनी आहे येथील अंतर्गत रस्त्याचं व गटारीचं शुभारंभाचं काम बांधकाम सभापती आमचे मित्र बाळासाहेब खंदारे, या वॉर्डाचे दोन्ही नगरसेवक भोसलेताई आणि सुशांत महाजन, त्याचबरोबर शेजारच्या वॉर्डातील दोन्ही नगरसेवक सौ फरांदे आणि आमचे मित्र विनोद मोरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि या वॉर्डातील सर्व नागरिक आणि ही कॉलनी आता आपण जिथं उभा आहे तिथून जर पाहिलं तर खरंच या भागाकडं प्रचंड दुर्लक्ष झालेलं हे जाणवते। हा जो भाग आहे शाहूनगर वगैरे हा नव्यानं सातारा शहरामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की आज दोन्ही महाराजांचं एकत्रीकरण होऊन दोन्ही महाराजांच्या नेतृत्वाखाली कारभार चालू आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भाजपची सत्ता आज महाराष्ट्रात आहे, केंद्रात आहे आणि आपल्याला माहिती आहे की शिवेंद्रराजेंकडं पहिल्या 5 टॉप 5 मधलं खातं आज महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे आणि कुठंही निधीची कमतरता पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे। आणि हा विशेष करून जो हा वाढीव भाग जो आहे, शाहूनगर असेल, शाहूपुरी असेल, पिरवाडी असेल, या भागाकडं दोन्ही महाराजांचं जाणीवपूर्वक जास्त लक्ष आहे। कारण जवळजवळ 30-40 वर्ष आपण मंडळी साताऱ्यात राहताय, परंतु आपण नगरपालिकेत नव्हता आणि पहिल्यांदाच आपण नगरपालिकेत आलाय। त्यामुळं आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडं जास्त निधी आणि जास्त लक्ष दिलं।
आम्ही ज्या भागातून निवडून येतो सदर बाजार भागात, तिथं बऱ्यापैकी तुम्ही कधी आला असेल तर तुम्हाला माहिती आहे की तिथं काय रस्त्याची सगळी कामं झालेली आहेत, फार काही लोकांच्या मागण्या नाहीत. त्यामुळे आम्ही सुद्धा त्या बाबतीत आमचा सुद्धा पाठिंबा राहील की बाबा ह्या भागात जास्त कामं व्हावीत. आणि आज आम्हाला या ठिकाणी आपण बोलवलं आणि आम्हाला 2 शब्द बोलायचा संधी दिली, त्याबद्दल मी परत एकदा माझ्या वतीनं व नगरपालिकेच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. शाहूनगर आमराई कॉलनी येथील अंतर्गत गटार आणि कॉन्क्रीट रस्त्यासाठी उद्घाटनाप्रसंगी सर्व शाहूनगर वासीय आणि आमराई कॉलनीमधील नागरिक जमलेले आहेत. तसेच इथले स्थानिक नगरसेवक सौ भोसलेताई, आमचे मित्र सुशांत महाजन, गोडवलीतले नगरसेवक काका मोरे आणि फरांदेताई आणि येथील सर्व नागरिक, आमचे मित्र माजी नगराध्यक्ष निशांतजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या आमराई कॉलनीमध्ये माननीय महाराज साहेबांच्या आदेशाने श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून DPDCतून हा कॉन्क्रीट रस्ता आणि अंतर्गत गटर याच्यासाठी जवळपास 1.25 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या कॉलनीतल्या सर्व कार्यकर्ते, सर्व सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिक, आज मी बांधकाम सभापती झाल्यापासून आम्ही रोज प्रत्येक ठिकाणी उद्घाटन घेतो. आता काल निशांतदादांच्या इथं घेतलं रस्त्याचं, अशा अनेक शहरात ही केले, पण हे उद्घाटन जरा अनोखं होतं. आज इथं पोतभर नारळ फुटली. सर्व शाहूनगर म्हणजे कॉलनीतले जवळपास 50 लोकांची कॉलनी आज चेअरमन साहेब सांगत होते. या कॉलनीतल्या प्रत्येक लोकांनी जसा नारळ फोडला तसंच हा जो मक्तेदार काम करणार आहे ह्याच्याकडे बारकाईनं लक्ष द्या. त्या इस्टिमेट बघा, त्याची कॉन्क्रीटची थिकनेस बघा, त्या गटराची लांबी रुंदी जाणून घ्या. आमचे नगर अभियंता असतील, इथं सिटी इंजिनियर असतील, वडाई साहेब आमचे, त्यांच्याकडून जाणून घ्या. व्यवस्थित तुम्ही सुज्ञ आहे, सगळे सुशिक्षित सुज्ञ नागरिक आहेत, ते पण बघा. जशी नारळ पडल्यात ना तसं ते काम चांगल्या प्रकारचं करून घ्या तुम्ही. जरी काय अडचण आली, काय तक्रार वाटली तर मला फोन करा, संबंधित नगरसेवकांना फोन करा. आम्ही तुमच्यासाठी इथं येऊ, लगेच तातडीनं त्या कॉन्ट्रॅक्टरांना सूचना देऊ आणि दर्जेदार आणि व्यवस्थित काम करून घेऊ. आणि ह्या महाराज साहेबांनी म्हणजे दोन्ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपालिका काम करते. शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलंय शाहूनगरला अजिबात निधी कमी पडून द्यायचा नाही. जास्तीत जास्त ढळतं माप ही शाहूनगरला आहे. तर कोणतीही काही काम असू दे, तुम्ही संपर्क करा, कामं सगळी होतील. झुकतं माप विकासाचं ही शाहूनगरला तुमचं येत्या काळात मिळणार आहे. त्याच्यामुळं सगळी कामं ह्या म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून त्रिशुंक भागात हा शाहूनगर एरिया होता, विकासापासून वंचित राहिला होता, पण आता तसं होणार नाही. सगळी कामं पूर्ण होतील जवळपास 5 वर्षात. नगरसेवकही तुम्हाला चांगले लाभलेले आहेत, त्या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून सर्व कामं. एवढं तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलावलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल सर्व शाहूनगर वासियांचे तसेच संबंधित नगरसेवकांचे आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. शाहूनगर प्रभाग क्रमांक 19 मधील आमराई कॉलनीमधील रस्ता आणि नाले याचा शुभारंभ घेतलेला आहे. आणि त्या शुभारंभ प्रसंगी आदरणीय बांधकाम सभापती खंदारे साहेब, त्याचप्रमाणे माजी उपनगराध्यक्ष निशांत पाटील साहेब, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि शाहूनगरवासी इथं उपस्थित राहिलेले आहेत. खरं तर म्हणजे मला अभिमानानं सांगावंच वाटतं की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिलाच ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा इथं रोड होतोय आणि दोन्ही बाजूला बंदिस्त नाले होत आहेत. तसं पाहिलं तर शाहूनगरमध्ये आता हळूहळू विकास कामांना सुरुवात झालेली आहे. प्रतापसिंह हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा नाल्यांना सुरुवात झालेली आहे. आणि आत्ताच सांगितलं ज्याप्रमाणे सभापती साहेबांनी बांधकाम सभापती साहेबांनी सांगितलं की हा त्रिशंकू भाग होता, परंतु आता नगरपालिकेत मर्ज झालेला आहे. खरोखर रस्ते, पाणी, लाईट, गटर कोणत्याही बाबतीत बोललं तर भरपूर नागरिकांच्या समस्या आहेत. प्रत्येक समस्येला त्यांना फेस करावं लागतंय. अगदी 2 दिवसांपूर्वी माजी उपनगराध्यक्ष बनकर साहेब इथं आले होते. चालत त्यांनी 4 ते 5 कॉलनी मधून रस्त्यांची आणि नाल्यांची पाहणी केलेली आहे. मंगळाई कॉलनी आहे, श्रीधर कॉलनी आहे, या ठिकाणच्या कॉलनींची त्यांनी पाहणी केलेली आहे. खरोखर तिथं रस्त्यांची आणि नाल्यांची जी माणसांना चालता सुद्धा येत नाही अशी दुरावस्था झालेली आहे. आणि त्याचं त्यांनी एस्टिमेट सुद्धा काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं हेतू एवढाच आहे की आता आपल्या संपूर्ण शाहूनगर, आता नगरपालिकेत आपण गेलेलो आहे,
दोन्ही महाराज साहेबांचं आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय नामदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब, दोन्ही महाराज साहेबांचं प्रचंड पाठबळ आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा सगळ्यांनी शाहूनगरवासियांनी सहकार्य करा. आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचा अर्थ असा आहे की आपल्या घरासमोर समजा नाला होत असेल किंवा रस्ता होत असेल, तुम्ही कोऑपरेट केलं तर पटपट तिथली कामं होणार आहेत. म्हणजे आपल्याला शाहूनगरमध्ये भरपूर काम करायचं आहे. नेहमीच म्हणते मी, तुम्ही आजपर्यंत साथ दिलेली आहे. सर्व शाहूनगरवासियांना एवढं सांगायचं, तुम्ही इथून पुढेही साथ द्या. आपण एकत्र येऊया आणि शाहूनगरमध्ये जी जी विकास कामं राहिलेली आहेत ती आपण एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न. नगरपालिकेचे 5-7 नगरसेवक आलेले आहेत, सभापती आहेत, माजी नगराध्यक्ष आहेत. एवढ्या छोट्याशा कामाला 1.25 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यामुळं आमच्या कॉलनीवासियांची एकच अपेक्षा आहे की तो रस्ता त्या दर्जाचा झाला पाहिजे. डांबरीकरणाच्या रस्त्याला रिपेरिंगचा चान्स असतो. सगळ्यात मोठी रिस्क असते सिमेंटच्या रस्त्याची, की त्याला रिपेरिंग करता येत नाही, परत वारंवार रिपेअर होत नाही. त्यामुळं दोन्ही बाजूची बंदिस्त गटर, रस्ता थोडा वाईड झाला पाहिजे, गटर टू गटर डांबरीकरण झालं पाहिजे, गटर बंदिस्त असलं पाहिजे. खरं तर हा एरिया, हे उपनगर 50 वर्षापूर्वी वसलं आणि वसलं ते शाहूनगर नावानं. खरं तर नगर नव्हतंच हे मागच्या निवडणुकीपासून नगर व्हायला लागलेलं आहे. आत्ताच्या काळामध्ये नगर होण्याची जी प्रक्रिया आहे त्यातलं आमच्या कॉलनीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर बसण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे, लाईट असली पाहिजे, स्ट्रीट लाईट नाही आहे, ती उपलब्ध करून. कार्यक्रमानंतर चहापानाचा कार्यक्रम आहे माझं. हो, चहापानाच्या कार्यक्रमाला त्याला पण ठेकेदाराला पण घेऊन या, कारण त्याला हे सगळं ऐकलं पाहिजे. ठेकेदाराला आधी घेऊन जायचं. हा, त्यांना आधी घेऊया, त्यांना चहा पाणी व्यवस्थित देऊया आणि त्यांच्याकडनं. आणि पुढच्या सगळ्यात कॉलनीवाल्यांना आपल्या एक बंधन आहे, ते आपल्या हा डेड एंड असलेली कॉलनी आहे, पलीकडनं एंड नाही आहे आपल्याला. तिकडचा आणखी एक प्रॉब्लेम आहे की तिथं घरामध्ये पाणी जातं. त्यामुळे ह्या ओव्हरऑल रस्त्याची उंची मेंटेन करणं, तो तिथं पण वाढवून घेणार असाल तर तिथं मोठं गटर करणं. आणि किती आहे आता? 2.5 फुटाचं. 2.5 फुटामध्ये पाणी जाणार नाही. 1.5 फुटाची पाईप आहे आता. पाईप घरात 2.5 फूट पाणी आहे. 2.5 फूट पाणी घरात पाणी हो, काढायला आम्हीच होतो. त्यामुळं हा रस्त्याचा दर्जा मेंटेन करणं हे आपल्या कॉलनीवाल्यांकडं. आणि पुढचे 2 महिने आहेत आपल्याला. किती वेळ लागणार तरी? किती दिवसात होणार रस्ता? शिवभक्तच आहेत एकेदम. त्यामुळे पुढच्या 2-2.5 पावसाळ्याच्या आधी हा रस्ता होईल. कॉलनीवाल्यांनी थोडं सहकार्य करावं. गाड्या आपल्याला 2 महिने बाहेर ठेवाव्या लागतील, जसं गरज पडेल तसं. ते सगळ्यांनी सहकार्य करू. आपण सगळी आलात, त्यामुळे त्या 2 महाराजांचे आभार मानू. तुमच्या सगळ्यांचे पोहोचले.